लोणावळ्यामधील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीत एका तरुणीचा मृतदेह आढळला आणि त्याच्यामुळे खळबळ माजली आहे। पिंपरी चिंचवडच्या सांगवी इथे मानसी प्रशांत गोविंदपूरकर असं या तरुणीचं नाव आहे आणि तिचा अत्यंत करुणावस्थेमध्ये असा हा मृतदेह आढळून आलेला आहे। साधारण 3 दिवसापासून ही तरुणी बेपत्ता होती। मानसी गोविंदपूरकर असं या मृत तरुणीचं नाव आहे। आता हा घातपात आहे की आत्महत्या आहे या सगळ्या संदर्भातला शोध निश्चित पोलीस घेतीलच। मात्र पुण्यामधून ही धक्कादायक बातमी समोर येते। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सागर शिंदे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सागर, नेमकं काय या सगळ्या प्रकरणामध्ये घडलंय? पोलिसांनी कशी दखल घेतली आहे? त्यांनी काही खुलासा केलाय का याबाबत? नक्कीच रिद्धी, लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेली त्या ठिकाणी मुलगी जी होती ती सांगवी येथील मुलगी होती। मात्र त्या ठिकाणी लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीत पिंपरी चिंचवड सांगवी येथील मानसी नामक जी मुलगी आहे त्या मुलीचा मृतदेह आढळला होता। त्यानंतरच 18 मार्च म्हणजे रोजी पिंपरीवरून लोहगडला गेलेली मुलगी साधारणतः 8:45च्या सुमारास लोहगड तिकीट घराजवळील सीसीटीव्ही मध्ये देखील आपण पाहू शकतोय ती एकटी दिसली होती। मात्र परतताना ती कुठेच दिसली नसल्यामुळे त्या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस आहे ते तात्काळ त्या ठिकाणी गेले। त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शोध घेतला असता लोणावळ्यातील शिवदुर्ग जी टीम आहे त्या टीमनी अथक प्रयत्नाने त्या ठिकाणी त्या मुलीला शोधलं आणि त्या ठिकाणी तिचा मृतदेह एका झाडीत आढळून आल्याचं त्यांना दिसलं। त्यानंतर स्ट्रेचरद्वारे मृतदेह बाहेर काढून आणला। त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांच्या ताब्यात तो दिला। त्याला मानसीने आत्महत्या केली का हा घातपात होता याचा तपास आता लोणावळा ग्रामीण पोलीस घेत आहेत। जी सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।